अशी एक कल्पना करा, की मी तुम्हाला बर्फ, साखर आणि दूध एकत्र करून ते थंड करून खायला दिलंय. तर ते तुम्हाला खावं वाटणार नाही. कारण त्याला काहीच चव लागणार नाही. परंतु जर मी त्यात व्हॅनिला फ्लेवर घातला आणि व्हॅनिलाचा रंग घातला, तर तुम्ही ते आईस्क्रीम म्हणून मिटक्या मारत खाल. ह्याचा अर्थ असा आहे, की जेव्हा कंपन्या त्या पदार्थामध्ये रासायनिक पदार्थांपासून बनवलेला फ्लेवर घालतात आणि रासायनिक पदार्थांपासूनच बनवलेला रंग घालतात, तेव्हा एखादा पदार्थ त्यात भरपूर साखर, मीठ, तेल, मैदा असे घातक पदार्थ असून सुद्धा आपण आनंदाने खातो किंवा आपण आनंदाने खावेत म्हणूनच ते रासायनिक पदार्थ त्यात घातलेले असतात. उदाहरणार्थ, पिस्ता आईस्क्रीममध्ये 100 ग्रॅम मागे 1 ग्रॅम पिस्ता कदाचित असतो. परंतु तो पिस्ता आईस्क्रीम पिस्ता आहे असं लागण्यासाठी म्हणून त्याच्यात पिस्ताचा फ्लेवर आणि पिस्त्याचा रंग घातलेला असतो. ह्याला ह्या पदार्थांना ॲडिटिव्हज असं म्हणतात. ह्या रासायनिक पदार्थांमुळे आपल्या शरीराची हानी होते. हा एक भाग झाला. परंतु मोठा भाग असा आहे, की आपण जे पदार्थ खायला नाही पाहिजेत, ते आपण ह्या केमिकल फ्लेवर्समुळे खातो. त्याच्यामुळे ह्याच्यापुढे लक्षात ठेवा, की कुठलाही पदार्थ खाताना त्यात जर आर्टिफिशियल कलर्स, रंग, आर्टिफिशियल फ्लेवर्स म्हणजे चव आणणारे पदार्थ किंवा बाकीचे ॲडिटिव्हज जर असतील, तर ते पदार्थ खाऊ नका. जे पदार्थ मुळात चांगले असतात, उदाहरणार्थ भाजी-भाकरी, वरण-भात, मुगाची खिचडी ह्या पदार्थांना ॲडिटिव्हची, कलरची, केमिकलची कुठल्याही प्रकारची गरज नसते. त्याच्यामुळे चांगलं अन्न खा, केमिकल खाऊ नका, फ्लेवर्स खाऊ नका, कलर्स खाऊ नका. हे पदार्थ खाण्यासाठी योग्य नाहीत.